माझे बॉस बसले आहेत. सभागृहातल्या बऱ्याच जणांना बॉसचा अर्थ कळला नाहीये. कळेल लवकर. लहानात अजून ही देखा लेकिन वर्गा नाही देखा. सभागृहातल्या सर्वांना आधी सांगणार आहे, आपल्या या तरुण मित्रमैत्रिणींनी जसं यश मिळवलंय, आम्ही सुद्धा त्यांच्याप्रमाणे तसंच यश मिळवू असं मनात बाळगून त्यांच्या यशाचं एकत्र पुन्हा एकदा अभिनंदन करा. गिव्ह देम अ बिग हँड. पन्नास वर्षांपूर्वी मी त्यांच्याकडनं इकॉनॉमिक्स शिकलो. माझं सुद्धा शिकणं अजूनही चालू आहे. मला माहिती आहे की सरांचं सुद्धा शिकणं अजूनही चालू आहे. पण ते इकॉनॉमिक्स शिकायला जिथून सुरुवात झाली असे आदरणीय डॉक्टर संतोष दास्ताने सर सेनेमध्ये आपली असामान्य कामगिरी पूर्ण करून आता जे चाणक्य मंडल परिवारचाच एक घटक बनून युवकांना मार्गदर्शन करतायत, तिथे अभिनंदन स्वीकारताना सुद्धा त्यांच्या हस्ते अभिनंदन स्वीकारताना एका यशस्वी आपल्या मित्रांनी बोलून दाखवलं की माझी मुलाखत घ्यायला तुम्ही होतात आणि तुम्ही सूचना केल्यात. मला खूप आनंद आहे की ते चाणक्य मंडल परिवारचे सर्वार्थाने आता सदस्य आहेत, घटक आहेत, पालक आहेत असे जनरल शिशिर महाजन सर. स्वतः पोलीस खात्यामध्ये ज्यांनी स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी अशी कारकीर्द केली, ती केली म्हणूनच ते चाणक्य मंडलच्या व्यासपीठावर आहेत. आपल्या स्वप्नातला जो स्वच्छ आणि कार्यक्षम दोन्ही म्हणजेच कार्यकर्ता अधिकारी, की मी या भारत देशाचा कार्यकर्ताच आहे, IPS. आणि मला खूप आनंद आहे की तेही आता चाणक्य मंडल परिवारचेही सदस्य, घटक, पालक बनतायत असे मित्रवर्य रवींद्र सेनगावकर. आता नुसतं तिथे बसल्या क्षणी तुम्हाला कदाचित माहिती नसेल, आज ते तुमच्याशी बोलू शकले नाहीयेत, असे माझे जुने दीर्घकाळचे आयुष्यभराचे स्नेही डॉक्टर भूषण केळकर. वेळ खूप कमी आहे तरी साधारण तुम्हाला मी 1.5 ओळीत सांगतो. आधी IIT म्हणजे जिथे प्रवेश मिळवायलाही सन्मान समजला जातो आणि जगभर, अमेरिकेसहित जगभर तुमच्याकडे IITची पदवी असेल तर रेड कार्पेट, असं ज्यांनी IITतनं मास्टर्स पण केलं. पुढे 1995 मध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जो आजच्या तारखेला आता जगासमोरचा आणि आपल्या प्रत्येकासमोरचा वैयक्तिक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय झाला आहे, अशा AI वर 30 वर्षापूर्वी ज्यांनी PhD केलं. पुढे 14 वर्ष अमेरिकेमध्ये IBM, अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी, पण ठरवून भारतात परतले की आपल्याला आता भारतातच यायचं आणि आपलं ज्ञान आता भारतात राहून भारतीयांसाठी उपयोग करायचा, असे डॉक्टर भूषण केळकर. त्याचबरोबरीने अर्थातच रोहिणीने सुद्धा तुमच्याशी बोलताना मी कायम व्यक्त करतो तो आनंद सांगितला, तो म्हणजे नव्या पिढीने चाणक्य मंडलची जबाबदारी तितक्याच दमदारपणे स्वीकारून आता ही पालखी आणखी पुढे न्यायची. आधी जर मी आणि पूर्णाताईंनी मिळून पहिली 25 वर्षाची पालखी समाज नावाच्या ईश्वराकडे, समाज नावाच्या विठोबाकडे नेली, तर आता ज्यांनी हे स्वीकारलंय अशी रोहिणी, स्वप्नील, मेजर रेणुताई, इकडे मयूर पाटील, केतन सांडे, अभिजित शिंदे, सगळी खंदे ज्यांनी स्पर्धा परीक्षांच्या विविध पातळ्यांना आणि स्पर्धा परीक्षांमध्ये स्वतः यश मिळवलं,
पण जॉईन न करता ठरवलं की इथून पुढचा काळ आता चाणक्य मंडल आम्ही सांभाळू. खूप आनंद आहे मला त्याचा. आणि अर्थातच आजची संध्याकाळ आपण मुख्य ज्यांचं कौतुक, ज्यांचं अभिनंदन करायला, ज्यांना इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करायला आपण जमलो असे हे सगळे आपल्यासारखेच असलेले यशस्वी मित्रमैत्रिणी, आवर्जून उपस्थित असलेले त्यांचे पालक. मला खरंच आनंद आहे विशेष की या तुषारला त्या अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेल्या समीक्षा गोकुळे यांनी मार्गदर्शन पण केलं आणि तरुण मुलगा यशस्वी झालाय सिंधुदुर्ग मधला. याचं त्यांना एवढं कौतुक आहे की आज त्या आवर्जून आल्या. मला आनंद आहे. मी त्यांचं खास स्वागतही करतो. मी त्यांना एवढंच म्हणेन की आज आले ते आजच्या पुरतं नाही, आज येणं ही सुरुवात आहे माझ्याकडे. तुम्ही सुद्धा चाणक्य मंडलशी जोडल्या जाव्या तुमच्या पद्धतीने. आपण सगळे माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी, मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे की वेळ खूप झालाय. मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे की कार्यक्रमाच्या योजनेमध्ये ठरलंय मी अभिनंदनपर काही बोलून झाल्यावर शासकीय नीतिमत्ता ही मध्यवर्ती कल्पना ठेवून बोला. पण मी तुम्हा सर्वांची सुद्धा परवानगी मागणार आहे. ज्यांची मनापासून इच्छा आहे त्यांच्याकरता इथेच पूर्ण 2 तासाचं आपण एक स्पेशल सत्र आयोजित करू की ज्यामध्ये उपासनेनंतर थेट मी बोलायला सुरुवात करीन आणि हा शासकीय नीतिमत्ता हा विषय बोलीन. तुम्ही ऐकायला तयार आहेत, मला भान आहे, त्याचा सुद्धा मला आनंद आहे. पण माझी पण एक जबाबदारी आहे की वेळेकाळेचं भान ताळतंत्र बाळगून संवाद केला पाहिजे. म्हणून मी आजच्या पुरतं ठरवलंय की अगदी कमी वेळात, मला म्हणायचं कमी वेळात म्हणजे 5 ते 7 मिनिटात, तरी मला खात्री आहे की मी एक अर्थाचं फार मोठं ब्रह्मांड तुम्हाला सांगणार आहे. त्याला म्हणतात सूत्र सांगणार आहे. काही फक्त सूत्र सांगणार आहे. आणि अर्थातच मग आपण सगळे 12 ओळींची प्रार्थना उपासनेप्रमाणेच इथून एक एक ओळ सांगितली जाईल. अर्थाकडे लक्ष देत तुम्ही आणि मी आणि आपण सगळे पुन्हा भेटण्यासाठी, पण मुख्य म्हणजे ती प्रार्थना जगण्यासाठी आपण बाहेर पडूया. म्हणून मी तुमची परवानगी मागतोय की थोडं कमी वेळात 5-7 मिनिटात मी आता काही मुद्दे सहज तुम्हाला सांगतो. पहिला मुद्दा, 31 मेला इथे UPSCचा अभिनंदन कार्यक्रम झाला. त्यामध्ये अभिनंदन करायला आपण जी भेट दिली तीच भेट आजही MPSC झालेल्या सर्वांना दिली. त्यातली एक एक वस्तू मोल विचारपूर्वक आहे. त्यातलं आपण या सर्वांना लामण दिवा दिला. आता मी तो काढत बसत नाही, वेळ नाही म्हणून. हा आतमध्ये आहे. आपल्या मंदिरांच्या दारामध्ये जशी दीपमाळ किंवा पवित्रता दर्शवणारा दिवा असतो, लामण दिवा, तो प्रतीक म्हणून दिलाय की तुमच्यामधलं ते पवित्र तेज व्यक्त हो आणि त्या तेजाने हा महाराष्ट्र आणि भारत मातेच्या मंदिराचा गाभारा उजळून देईल. असं जगायचं असेल तर काय करायचं? यासाठी स्वतः स्वामी विवेकानंदांनी लिहिलेली 4 पुस्तकं, आणि ती स्वतः स्वामीजींनी लिहिली आहेत. स्वामीजींचं बाकी खूप मोठं साहित्य आहे. ते आपलं भाग्य आहे की एक ब्रिटिश माणूस जॉन गुडविन स्वामीजींच्या प्रेमात पडला, त्यांचा शिष्य झाला, त्यांनी सगळं लिहून ठेवलं भाषण. पण ही 4 स्वतः स्वामी विवेकानंदांनी लिहिली आहे. तुम्हाला रवींद्र सेंगावकरजींनी ज्याची आठवण करून दिली, योग, आपले जे योगाचे 4 रस्ते, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि राजयोग, आपण या सर्वांना ते दिली विचारपूर्वक. हे म्हणजे तुमच्या जीवनात करा नियमित, हे आपल्या सगळ्यांनाही लागू आहे. ते आपल्या जीवनात करा नियमित.
त्यानंतर विचारपूर्वक दिलंय हे 75 सोनेरी पानं असं अविनाश धर्माधिकारी म्हणून एक सुशिक्षित बेरोजगार होऊन गेले. काही उद्योगधंदे नसल्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होताना या 75 वर्षाच्या वाटचालीमध्ये सोनेरी पानं राष्ट्र म्हणून, भारताचे राष्ट्र म्हणून आपल्या अचीवमेंट्स, आपल्या उपलब्धी असा मी आणि माझ्याबरोबर चाणक्य मंडलची सगळी टीम यांनी अभ्यास करून मांडली. तीही 75 सोनेरी पानं त्यांना दिले. हे पुस्तक युवकांना भेट देताना माझी कायम भावना असते आणि वेळ असला आणि शक्य झालं तर मी या पुस्तकावर ते लिहून पण देतो. आज वेळेअभावी ते लिहायला नसेल तरी मग माईकवरनं सांगतोय 75 सोनेरी पानं तुम्हाला का दिलंय याचं मुख्य कारण आहे 76वं सोनेरी पान तुमच्या कर्तृत्वातून लिहिलं जावं यासाठी. आणि अंतिमतः अर्थातच सगळ्यात महत्वाचं, मला जर कोणी विचारलं एवढं सगळं नको, काहीतरी एकच देऊया, सगळ्यात महत्वाचं काहीतरी हे आहे. आपण लवकरच एक 3-4 मिनिटात जी प्रार्थना म्हणणार आहोत ती आहे मराठीतली 12 ओळींची. 12च्या 12 ओळी आजच्या विषयाला सुद्धा धरून एक शासकीय नीतिमत्ता, पण त्या 12चा सुद्धा 2 ओळींचा सारांश यात आहे. त्याचं आपण एक असं आर्टवर्क करून दिलंय. जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला. लय शाणा झाला असतो, लय मोठा झाला असतो, कळलं तू काय MPSC UPSC क्लिअर केलीस, मोठ्या मोठ्या पदांवर असणार आहेस, त्या पदावरनं तू केलंस काय? खूप पैसा मिळवला का भल्या बुऱ्या मार्गाने? शासकीय सेवेला सिक्युरिटी आहे, भरपूर सुरक्षितता आहे की आता हे जे निवडले गेलेत यांचं उरलेलं आयुष्य आता सुरक्षित, त्यांच्या पती पत्नीचं, उद्या मुलाबाळांचं, पती पत्नींचं, आई वडिलांचं, या जॉबमध्ये सिक्युरिटी आहे प्रचंड. हे मिळवलंस का मग तू? काय स्टेटस आहे, सामाजिक सन्मान. UPSC असो की MPSC रिझल्ट लागायच्या आदल्या दिवशीपर्यंत रस्त्याने निघाला तर कोण काळकुत्र हिंग लावून वळून बघणार नाही, पण रिझल्ट लागल्यापासूनच्या 5 मिनिटात तुमचं समाजातलं स्थान बदलतं की अरे हा फौजदार झाला, हा चीफ ऑफिसर झाला, हा BDO झाला, हा ARTO झाला इत्यादी. स्टेटस आहे कारण ते स्टेटस का आहे मुख्य चौथं कारण आहे, कारण ते सत्तेचं पद आहे, अधिकाराचं पद आहे. अरे हा जो कोणी झाला फौजदारापासून ते UPSC होताना IAS, IFS फॉरेन सर्व्हिस, IPS इंडियन पोलीस सर्व्हिस, IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस इत्यादी अधिकाराचं पद आहे. त्यामध्ये वेगळी उच्च नीचता नाही, पण मग तू केलंस काय त्या पदावर बसून? लय पैसा मिळवला, कीर्ती मिळवली, नाव झालं, हळवावरचं पाणी ते सगळं. तुझ्या त्या पदावरनं केलेल्या कामातून तू दुःखितांचे अश्रू पुसलेस का? एक तरी, जरी एक अश्रू पुसायास आला तर जन्म सार्थकी लागलेला. आणि UPSC MPSC पासून प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये आपल्याला अशी मनुष्य शक्ती घडवायची आहे, हे आपलं स्वप्न आहे. चाणक्य मंडल परिवारचं स्वप्न आहे, आपलं सर्वांचं स्वप्न आहे. प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जे उत्तमता आणि प्रतिभेची उंची गाठून भारत मातेची सेवा करतील. पण पहिलं स्वप्न पडावं लागतं की जे जगायचंय, जे काम करायचंय ते भारत मातेची सेवा करण्याचं. आणि म्हणजे कशी? ती खाली लिहिलेली ओळ कायम चाणक्य मंडळच्या नावाखाली असते की जिथे लोकसेवा हीच देशसेवा आहे. लोक म्हणजे देश. हे विवेकानंदांपासून गांधीजींपर्यंत त्यांचा विद्यार्थी म्हणून मी पण म्हणतोय. स्वामीजींचं वाक्य आहे की भोवती हा सगळा जिवंत ईश्वर असताना तो आणखी वेगळ्या दगडाधोंडातल्या कुठल्या ईश्वराची पूजा करायला निघालायची? तेव्हा ही नुसती नोकरी नाहीये. UPSC MPSC देऊन सिलेक्ट होणं ही नुसती 4 पैसे कमवण्याची नोकरी नाहीये, किंवा नाव किंवा सत्ता
त्याची नाही, हे दुय्यम आहे, सगळं बाय प्रॉडक्ट आहे, मिळणार आहे, तू काळजी नको करू, लसलस नको करू, तुझं लक्ष त्या लोकसेवेवरती. इथे प्रचंड आनंदाने, प्रचंड उत्साहाने पालक मंडळी जे सगळे उपस्थित आहेत आणि फलटण तालुक्यातल्या ओपळवे गावाचे सरपंच, त्यांनी मला खास आग्रह केला की 2 शब्द मला सर्वांशी बोलायचे. सोपानराव जाधव यांनी तुम्हाला काय सांगितलं ते प्रशासकीय सेवेच्या संदर्भातही लक्षात घ्या. हा आपला देश लोकशाही आहे. राज्य घटनेने लोकशाहीची संरचना, स्ट्रक्चर ठरवून दिली आहे आणि लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतील. ते लोकप्रतिनिधी लोकांच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतील आणि कारभार चालवतील. त्यामध्ये कार्यकारी यंत्रणा म्हणजे जिथे आपल्याला जायचं, एक्झिक्युटिव्ह म्हणजे सरकारी यंत्रणा, तिची मूळ भूमिका 2 प्रकारची. एक आहे लोकांनी ज्यांना निवडून दिलं त्यांना निपक्षपाती आणि जनहिताचा सल्ला देणे, फ्री अँड फेअर ॲडव्हाइस. राज्यघटनेने आखून दिलेलं काम आहे सरकारी यंत्रणेचं. लोकप्रतिनिधी आणि सरकार या व्यवस्थेला टू गिव्ह फ्री अँड फेअर ॲडव्हाइस, तो प्रामाणिक पाहिजे दिलेला सल्ला, तो फेअर म्हणजे निपक्षपाती पाहिजे, तो स्वार्थातून आलेला नाही पाहिजे. आणि दुसरं काम आहे सरकारी यंत्रणेचं की अशा लोकनियुक्त प्रतिनिधींनी राज्यघटनेच्या चौकटीत आखलेली तत्व प्रामाणिकपणे अंमलात आणली. हे सरकारी यंत्रणेचं काम. आदर्शातलं झालं. दुर्दैव आहे की प्रत्यक्षामध्ये जे राजकारणाचे कापाकाप्या चालू होतात त्यामध्ये जमिनीवरची एक एकदम वस्तुस्थिती आहे. आणि विशेषतः ज्या काळामध्ये मतपत्रिकेवर शिक्का असायचा, त्या मतपत्रिका पेट्यात असायच्या आणि पेट्या मतदान केंद्र निहाय उघडल्या जायच्या. आता ईव्हीएम नंतर हे चित्र बदलले आणि तरी जोवर बॅलट मतपत्रिका होती तरी सेशन सर जेव्हा चीफ इलेक्शन कमिशनर झाले त्यांनी, आता मी जो तुम्हाला सांगतोय तो धोका ओळखून त्यांनी केले बदल. पण ज्या 87-88 साली मी फलटणला होतो प्रांताधिकारी, तर एक आपल्या लोकशाहीचं आहे ते दुर्दैवी वैशिष्ट्य आहे. मी मला हे म्हणण्यात आनंद नाही किंवा कोण व्यक्ती किंवा पक्षावर मी टीका नाही करतोय, पण मतमोजणी होताना उमेदवारांचे प्रतिनिधी तिथे मागे बसलेले असतात आणि पेट्या ज्या फुटायच्या पूर्वीच्या पद्धतीत तर माहिती असायचं की ही पेटी कुठली कुठली. आणि मग राजकीय नेत्यांच्या प्रतिनिधींचं लक्ष असायचं की यांनी आपल्या बाजूने मतदान केलं का नाही केलं. आदर्श लोकशाहीचा संकेत काय आहे की तू एकदा निवडून आलास की तू सर्वांचा प्रतिनिधी आहेस. तू नुसता तुला ज्यांनी मतदान केलं त्यांचा नाही आहेस प्रतिनिधी, तू सर्वांचा प्रतिनिधी आहेस. पण हे आदर्शातलं आहे. काही आणि सगळे राजकीय नेते तसं वागतील असं नाही. उलट आपल्या लोकशाहीचं एक बनून बसलं वैशिष्ट्य की असं लक्ष ठेवून जर असं दिसून आलं की एखाद्या गावाने अमुक अमुक निवडणुकीत मला मतदान केलं नाही, तर तो कदाचित लोकप्रतिनिधी मग लक्षात ठेवतो की तेरे को देख लेते हैं बेटा, तुझ्या गावाला एकही विकासाची योजना मी मिळू देणार नाही. चल, जवाहर विहीर योजना असते, नेहरू रोजगार योजना असते, इत्यादी ज्या काय असतील, IRDP दारिद्र्य निर्मूलनाचे, तुझ्या गावाने मला दिलं नाही ना मतदान, तुला मी मिळूच देत नाही काय. चल. पण आधी मी IAS व्हायच्या आधी समाजात कार्यकर्ता म्हणून वावरलो असल्यामुळे मला हे जमिनीवरचं चित्र माहिती होतं. फलटणमध्ये प्रांताधिकारी तो जो सांगतायत तो प्रकार म्हणजे मी अशी पार्शालिटी होऊ दिली नाही अधिकारी म्हणून. हे चालायचं. विकासाची गंगा सर्वांच्या गावांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. पण त्याला म्हणतात की असलेल्या काय त्या राजकीय दबावाला मीही बळी पडलो नाही म्हणा. कोण असतील संबंधित जे कोणी, त्यांनी पण लक्षात घेतलं की मुळात हा सांगतो हे काही चूक नाहीये. विकासाच्या योजना या काय त्या गावाने तुम्हाला मतदान केलं का नाही यावरनं नाही ठरणार आहे. म्हणजे माझं म्हणणे मी माझं काम केलं, माझं म्हणणे मी काय मेहरबानी नाही केली, मी काहीतरी फेवर नाही केलेली, मी माझं कर्तव्य केलं.
आणि आपल्यालाही शासकीय अधिकारी व्हायचं आहे, तर त्याचा अर्थ आहे राज्यघटना, कायदे आणि बेसिक मानवी नीतिमत्ता. मी तुम्हाला शासकीय नीतिमत्तेची सर्वात मूलभूत त्रिसूत्री सांगतो. ही 3 किल्ली आहे, ही लक्षात ठेवा. हा विषय आता MPSC UPSC मध्ये मुख्य परीक्षेला GS4 म्हणून आहे. नव्हता तेव्हा सुद्धा चाणक्य मंडलचा पाया सगळा शासकीय नीतिमत्ता, असे स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी शासनात दाखल होणे. पण जर आज काही घेऊन जायचं असेल की काय आहे शासकीय नीतिमत्ता, तर ही त्रिसूत्री आहे. या देशाची राज्यघटना ही जी सुरू होते वी द पीपल या शब्दाने. हे जे राष्ट्र आहे त्याचे मालक कोणचं, उत्तर आहे लोक. हे नुसतं भावनिक वाक्य नाहीये, हे राज्यघटनेचं पहिलं वाक्य. आणि सिव्हिल सर्व्हिस ही लोकसेवा आहे, नुसती नोकरी नाही. हे मान्य असेल तरच या क्षेत्रात यावं, नाही तर तुझ्या जीवनात दुसरं काही कर, तिथे तुला शुभेच्छा आहेत, यश पण लाभो. पण वी द पीपल पहिलं सूत्र आहे राज्यघटना. दुसरं आहे त्या राज्यघटनेनुसार कायदा, म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे, कोणा व्यक्तीचं नाहीये, कोणा पक्षाचं नाहीये, कोणा राजकीय विचारधारेचं नाहीये. हे राज्य कायद्याचं राज्य आहे. आणि मग सरकारी अधिकारी या नात्याने सुद्धा जबाबदारी, तू ज्या सर्व्हिसला निवडला गेलायस त्यामध्ये तुझी जिथे पोस्टिंग आहे तिथे तुझं काम राज्यघटना, कायदे आणि या सगळ्याच्या पेक्षा मूलभूत आहे बेसिक मानवी नीतिमत्ता नावाची चीज आहे. दरवेळी सगळं शब्दामध्ये मांडताच येत असं नाहीये की राज्यघटना मुख्यतः बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली, त्यानुसार कायदे तयार होणार. ती केंद्रामधली लोकसभा, राज्यसभा असेल, आपली राज्यातली विधानसभा, विधान परिषद असेल, तरी मानवी जीवन त्याच्या पलीकडे जाणारी फार मोठी गोष्ट आहे. ती मूलभूत मानवी नीतिमत्ता आहे की तुला कारभार सांभाळताना या 3 गोष्टी लक्षात ठेवून जगायचं, वागायचं आहे. जेव्हा प्रश्न पडेल काय करू आणि काय नाही, निर्णय काय घेऊ आणि काय नको, काय करणं योग्य आणि काय नाही, सगळ्याचं उत्तर ही त्रिसूत्रीची किल्ली लाव. तुझ्या समोर उत्तराचे दरवाजे खुले होतील. तेही येतं 2 साध्या शब्दात, ते म्हणजे स्वच्छ आणि कार्यक्षम. त्या अधिकारी कसा पाहिजे, त्या 2 गोष्टी. तो स्वच्छ पण पाहिजे, पण नुसतं स्वच्छ असणं पुरणार नाही. स्वच्छ आहे पण कार्यक्षम नाही, तो युजलेस आहे. काय करायचं त्याच्या स्वच्छ असून? कामातलं कळावं लागतं. फाईली टेबलवर 24 तासापेक्षा प्रलंबित पेंडिंग नाही पाहिजेत आणि फाईलवर एकदा निर्णय दिला तर हाताखालच्यांना माहिती पाहिजे की हा देतो, तो अभ्यास करून देतो, आता नीट अंमलबजावणी पण केली पाहिजे. तेव्हा स्वच्छ आहे पण कार्यक्षम नाही चालणार. कार्यक्षम आहे पण त्या प्रक्रियेमध्ये त्याचे कट्स, कमिशन्स आहेत, पदफैली चारित्र्याचा आहे, पैसे खातोय, जातीपाती पाळतोय. पुरुष असेल तर सत्तेचा, खुर्चीचा वापर करून महिलांकडे वाकड्या दृष्टीने पाहतोय सगळे. तो डेंजरस आहे. आपलं स्वप्न आहे स्वच्छ आणि कार्यक्षम दोन्ही. त्याला आपला चाणक्य मंडल परिवारातला शब्द आहे कार्यकर्ता अधिकारी. मी भारत देशाचा कार्यकर्ता आहे. महिन्याच्या 1 तारखेला जो मला पगार मिळतो, कोण देतं? लोक देतात, सरकार नाही देत. सरकार फक्त पोचता करतो पगार, लोक देतात. आणि मी आय ओ इट टू देम, की मी लोकांना ती सेवेच्या द्वारा मी परत करायचं आहे, हे स्वप्न घेऊन आपलं काम चालू आहे. तुम्हाही सर्वांना अर्थातच आता परीक्षेत यश मिळालेल्यांना आता शासकीय सेवेमध्ये उत्तम यश लाभो. तुम्हा सर्वांनाही उद्या उत्तम यश लाभो. मनामध्ये हे ठेवून आता आपण सगळ्यांनी एका सुरामध्ये प्रार्थना करायची आहे. मी तुम्हाला वेळेअभावी एवढं सांगतो की शासकीय नीतिमत्ता हा सुद्धा सगळा विषय, अख्खा विषय, उपासना, संकल्प आणि आता म्हणणार होती प्रार्थना, या सगळ्या विषयाला मी वेळेअभावी त्याची पुनरुक्ती नाही करत बसत. संकल्पामधलाही एक एक शब्द कानामात्रा वेलांटी नीट विचारपूर्वक आहे. प्रशासन हे देशसेवेचं माध्यम आहे, ती नुसती नोकरी नाही.
त्या माध्यमातून करण्याचं मुख्य काम आहे राष्ट्रीय एकात्मता आणि विकास यांना चालना देणे. म्हणून मी प्रवेश करतो. माझी नोकरी, माझे पैसे, माझी कीर्ती, माझा बंगला यासाठी नाही, ते मिळणार आहे. तू लसलस नको करू. आणि तो प्रवेश करताना लोकांसमोर उभं राहून दिलेला शब्द म्हणजे संकल्प आहे. चाणक्य मंडळच्या अभिनंदन कार्यक्रमातला तो सगळ्यात महत्वाचा असतो की नुसतं हा फुलगुच्छ, टाळ्या, भाषणं आणि आपण आपापल्या घरी गेले नाहीये. एक प्रकारे ही पारदर्शकपणे समाजाला दिलेली कमिटमेंट आहे. हा शब्द आहे की आम्ही झालो परीक्षेत यशस्वी, जाणार आहोत शासकीय या विभागात कामाला, तुम्हाला शब्द देऊन जातो. समाजाला येतो खुलेपणाने की आम्ही कसे अधिकारी होऊ त्याचं वर्णन आहे. मी स्वतः वैयक्तिक पातळीवर शुद्ध, स्वच्छ आणि कार्यक्षम राहील, फुल स्टॉप. इथे आणि पण परंतु नाहीये. आपल्या एका मित्रांनी सहज बोलता बोलता मी शासनामध्ये शुद्ध, स्वच्छ आणि कार्यक्षम राहण्याचा प्रयत्न करीन असे शब्द वापरले. मी ते दुरुस्त करायला सांगणार आहे. वैयक्तिक पातळीवर प्रयत्न नाही, राहील, ठाम, पक्क ठाम शब्द आहे की शुद्ध, स्वच्छ आणि कार्यक्षम राहील. पण तिथे काम संपत नाही. तू जर त्या योग्यतेचा अधिकारी असशील तर तुझ्या बरोबर काम करणाऱ्या यंत्रणेला सुद्धा, नुसताच मी शुद्ध, स्वच्छ, कार्यक्षम यांनी काय करायचं. एक ऑफिसर म्हणून तुझी जी प्रशासनावर पकड पाहिजे, तुझ्या कामामुळे धाक पाहिजे, आरड्याओरड्यामुळे नाही, डायलॉगबाजीमुळे नाही आहे. पण काम, तुझी प्रशासनावर पकड, तुझी कायद्याची समज, तुझ्या टेबलवर फायली राहत नाही 24 तासापेक्षा जास्त प्रलंबित यांनी, तर चांगल्या अधिकाऱ्याचं लक्षण आहे की तो हाताखालच्या बरोबरीच्या यंत्रणेला सुद्धा शुद्ध, स्वच्छ आणि कार्यक्षम, फक्त प्रशासनाची गुंतागुंत माहिती असल्यामुळे तिथे आपण विचारपूर्वक शब्द वापरले. तिथे आहे की त्याचबरोबर माझ्या हाताखालच्या यंत्रणेला सुद्धा शुद्ध, स्वच्छ आणि कार्यक्षम ठेवण्याचा प्रयत्न केला. ते प्रशासकीय रचनेच्या गुंतागुंतीचं जे मला नीट भान आहे म्हणून आहे की वरिष्ठ अधिकारी स्वतः किती नीट असला तरी दुर्दैवाने कुठेतरी कानाकोपऱ्यात कोण कुठे शेण खात असेल. या सगळ्यावर दरवेळी त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं थेट नियंत्रण असेल असं नाही, पण तो प्रशासकीय व्यवस्था त्या तऱ्हेने हाताळू शकतो की एक योग्य तऱ्हेचा धाक तयार होईल. आणि मग ते भ्रष्टाचार, गैरप्रकार, जातीपाती बंद पडून प्रशासन पारदर्शकपणे, उत्तरदायीपणे, वेळच्या वेळी, खुलेपणाने आपलं काम करेल. तो संकल्प हा या कार्यक्रमाचा मुख्य भाग आहे. बाकी सगळं दुय्यम आहे. संकल्प हा त्या कार्यक्रमाचा मुख्य भाग आहे. आणि अर्थातच आता ज्या आपण सगळ्यांनी 12 ओळी म्हणायच्या आहेत, मी नम्रपणे म्हणेन की 12तल्या 10 तर सोप्याच आहेत. अर्थ म्हणताना सुद्धा अर्थ कळायचा. आता शेवटच्या 2 ओळींबद्दल कोणाच्या मनात की ह्याचा नेमका अर्थ काय, तो पुन्हा कधीतरी वेळ मिळाला तर आपण करूया. पण ही प्रार्थना जगण्याचं ठरवून आता मी सर्वांना विनंती करतो की हात तिथे पाठीचा कणा ताठ, डोळे मिटलेले, श्वासावर लक्ष. इथून एक एक ओळ सांगितली जाईल एका सुरात, अर्थाकडे लक्ष दे. पुन्हा भेटण्यासाठी, पण ती प्रार्थना जगण्यासाठी आता आपण आधी ती प्रार्थना करूया. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी,
अविभक्त उन्मुक्त निर्माण शक्ती अविभक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी आसक्त प्रल्हाद भक्ती अहंता गळावी अभंगा समता अहंता गळावी अहंगा समता तपस्येत तल्लीन आतून होता तपस्येत तल्लीन आतून होता प्रतिभे समस्थित आकार यावे प्रतिभे समस्थित आकार यावे पुरी उत्तमाचेच ओंकार गावे पुरी उत्तमाचेच ओंकार गावे अविभक्त उन्मुक्त निर्माण शक्ती अविभक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती जरी एक अश्रू पुसायास आला जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला तरी जन्म काहीच कामास आला जरी अश्रू विस्फोट होऊन सजला जरी अश्रू विस्फोट होऊन सजला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला अविभक्त उन्मुक्त निर्माण शक्ती अविभक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती 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 नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती